राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांनी जीवनभर समाजप्रबोधन करत व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य शिबिर व अंधश्रद्धा निर्मूलन करत आयुष्य सार्थकी लावले। त्यांच्या 1 मार्च जयंतीचे औचित्य साधत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाचे आयोजनात व डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात रविवारी 2 मार्च रोजी स्वच्छता अभियान राबवत दासभक्तांसह जनतेच्या सहभागातून पार पडले। पनवेलमध्ये विविध भागात स्वच्छता अभियान राबवत दासभक्तांच्या उल्लेखनीय उपस्थितीत व जनता तसेच लोकप्रतिनिधी, समाजसेवक, स्वच्छता दूत यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेत पनवेल परिसरातील कचरा जमा करत महापालिकेच्या कचऱ्यांच्या गाड्यांमधून कचऱ्याची लगेचच विल्हेवाट लावली। पनवेल भागातील अडगळीचाही भाग स्वच्छ झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, पनवेल। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा रायगड यांच्या वतीने आज संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। आज खांदा कॉलनी विभागामध्ये दासभक्त मोठ्या संख्येने आज संपूर्ण खांदा कॉलनीचा परिसर हे दासभक्तांनी भक्तीच्या माध्यमातून हे अभियान सुरू केलेलं आहे। गेली 70 ते 80 वर्षे हे कार्याला सुरुवात झालेली आहे। आज संपूर्ण हे कार्य विश्वामध्ये पोचलेलं आहे। विविध कार्यक्रम जे समाज प्रबोधनाचं काम आहे, जे आध्यात्मिक काम आहे, या आध्यात्मिक आणि समाज प्रबोधनाच्या विचारातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी, त्यांचं नाव आहे नारायण विष्णू धर्माधिकारी, म्हणजे नारायण विष्णू म्हणजे संपूर्ण भगवंताचीच नावं त्यांच्या नावामध्ये आहेत। त्यांच्या कार्यातून त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजे त्यांना आप्पास्वारी म्हणतात, त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हे सामाजिक कार्य, हे आध्यात्मिक कार्य, हा बैठकीचा वसा लोकांपर्यंत जास्तीत जास्त कसा जाईल आणि लोकांचं जीवनमान कसं बदल होईल, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं होईल, ह्या आध्यात्मिक विचारातून त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून सर्व समाजाला दिलेलं आहे। त्यांचे नातू, नानासाहेबांचे नातू म्हणजे सचिनदादा धर्माधिकारी यांनासुद्धा रायगड भूषण पुरस्कार मिळालेला आहे। आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार या मागच्या वेळी सरकारने दिलं। म्हणजे त्यांचं कार्यच एवढं महान आहे, उत्तुंग कार्य आहे। अशा उत्तुंग कार्याला मी माझ्या वतीने आणि आज या संपूर्ण परिवार दासभक्तांनी जे काम केलेलं आहे त्यांना मी माझ्या परिवारातर्फे शुभेच्छा देतो। अशीच स्वच्छतेचं काम त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांनी करावं आणि जनजनतेची सेवा त्यांच्या माध्यमातून हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असेल यांच्या माध्यमातून आणि आप्पास्वारी व सचिनदादा यांच्या मार्गदर्शनात आजचे हे स्वच्छता अभियान भारतभर राबवलं जात आहे आणि आपण स्वतः या स्वच्छता अभियानात उतरलात, काय अनुभव व्यक्त करा? थोर निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान होत आहे। आज खांदा कॉलनी येथे जे दासभक्त आहेत त्यांच्या स्वच्छता अभियानात मी सहभाग घेतला। आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्वच्छता असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, ह्या बाबतीत नानासाहेब धर्माधिकारी यांचं एक आपल्या देशात खूप महान काम झालेलं आहे आणि ते करत आहेत सर्व दासभक्त। आप्पासाहेब धर्माधिकारी असतील, सचिनदादा धर्माधिकारी असतील, हे अतिशय यांचं मोलाचं काम सुरू आहे आणि ह्या नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्वच्छता अभियानात मी आज सहभाग घेतला। मी देखील आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून कमी कमी 4000 सफाई कामगाराचं नेतृत्व करतो। स्वच्छता म्हणजे काय ह्याची पूर्ण मला जाणीव आहे आणि हे काम आज त्यांच्या जयंतीनिमित्त खांदा कॉलनी येथे होत आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि सर्व दासभक्तांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। अनेक स्वच्छता दूत असतील, अनेक क्षेत्रातील मान्यवर असतील आजच्या स्वच्छता अभियानामध्ये उतरले आहेत। मानवतेचं कार्य नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून वेळोवेळी राबवलं जातं। वेगवेगळ्या प्रकारचं गुणात्मक काम प्रतिष्ठान वेळोवेळी राबवत असतात, मानवतेचा संदेश देत असतात। खरंच धर्माधिकारी
ह्या कुटुंबाकडून ह्या अतिशय मानवतेचं काम होत आहे, हे खरी गोष्ट आहे. आणि मग स्वच्छतेच्या माध्यमातून असो, शिक्षणाच्या माध्यमातून असो, आणि अतिशय त्यांचं एक काम मला खूप आवडतं, जे ते वृक्षारोपण करतात. आणि नुसतंच वृक्षारोपण करत नाहीत, तर ते झाडं जगवण्यापासूनचं काम करतात. आणि आठवड्यातून एकदा ते पाणी देतात. म्हणजे तुमचा मानवतेचं खरंच हे काम यांच्या माध्यमातून होतं आहे. आणि त्यात मला सहभागी होता आलं. हे खरंच अतुलनीय काम आहे आणि ह्या कामाला तोड नाही. आणि हे असंच काम यांच्या माध्यमातून घडत राहो आणि आम्हालाही त्यात सहभाग घेता यावा आणि घेत राहू, असं मी माझ्या वतीने बोलतो.